अहिल्यानगरची महानगरपालिका हे या महाराष्ट्रातील दरोडेखोरीचा एक उत्तम नमुना आहे, असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय. अहिल्यानगर महानगरपालिकेत वारंवार भ्रष्टाचार सुरू आहे. याबाबत शिवसेना ठाकरे गटाचे नगर शहर प्रमुख किरण काळे यांनी मुख्यमंत्री अँटी करप्शनकडे, जिल्ह्यातील या संदर्भातील संबंधित अधिकाऱ्यांकडे मागील 2 वर्षांपासून तक्रार पाठपुरावा करत आहे. अहिल्यानगरमध्ये रस्ते जागेवर नाही, रस्ते शोधावे लागतात, नागरी सुविधा नाही. रस्त्यांच्या या कामामुळे जनतेचे पावसाळ्यात मोठे हाल सुरू आहे. प्रशासक, ठेकेदार आणि लोकप्रतिनिधी यांच्या संगनमतातून अहिल्यानगरची महानगरपालिका हे या महाराष्ट्रातील दरोडेखोरीचा एक उत्तम नमुना आहे. त्याची चौकशी व्हावी यासाठी काळे यांनी निवेदन दिली, तक्रारी केल्या, तरी देखील भ्रष्टाचारांवर कारवाई होत नाहीये. म्हणून मी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुराव्यांसह या स्कॅमची फाईल पाठवली आहे. जर मुख्यमंत्री अशा प्रकारच्या भ्रष्टाचाराच्या तक्रारींवर कारवाई करत नसतील तर शिवसेना त्यांना सोडणार नाही, त्यांची जागा तुरुंगातच आहे, असं म्हणत खासदार संजय राऊत यांनी सरकारवर अनेक गंभीर आरोप केलेत. तर राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात म्हटलंय, महाराष्ट्रात भ्रष्टाचाराची आणि आमदारांच्या राडेबाजीची रोज नवीन प्रकरणं समोर येत आहेत. भ्रष्टाचाराबाबत महाराष्ट्रात एक प्रकारची अनागोंदी माजली असून महापालिकेतील प्रशासक आणि अधिकारी संगनमताने शासकीय तिजोरीची लूट करत आहे. अहिल्यानगर महानगरपालिकेतील प्रकरण धक्कादायक आहे. कटकारस्थान रचून अहिल्यानगर शहरातील 2016 ते 2020 या 4 वर्षाच्या कालावधीत 776 रस्त्यांच्या सुमारे 350 ते 400 कोटीहून अधिक रकमेचा महाघोटाळा करत भ्रष्टाचार केलाय. तर अहिल्यानगर मधील आजवरचा सर्वात मोठा स्कॅम असून संबंधित लोक हे सरकारला समर्थन देत असल्यामुळे हा स्कॅम दडपला जातोय. मात्र हा घोटाळा अहिल्यानगर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नगर शहर प्रमुख किरण काळे यांनी पुराव्यांनी उघड केलाय. तर महापालिकेतील घोटाळ्यामध्ये महायुतीच्या विद्यमान आमदारांसह आज आपल्याला समर्थन देणाऱ्या शिंदे गटात असणाऱ्या तत्कालीन महापौर, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठिंब्याने झालेले भारतीय जनता पार्टीचे महापौर, नगरसेवक, पदाधिकारी यांचा वरदहस्त आहे. या महाघोटाळ्याचा मलिदा हा तुमच्या महायुती सरकारच्या भ्रष्ट नेते, पदाधिकाऱ्यांनी संगनमत करत लाटलाय. अहिल्यानगर शहराचे नागरिक रस्त्याच्या समस्येनं मेटाकुटीला आलेत. सरकार त्यांना रस्तेही देऊ शकत नसेल तर अशा सत्तेचा काय उपयोग? गुन्ह्याची व्याप्ती पाहता या प्रकरणातील आरोपींची संख्या मोठी आहे. जनतेची लूट करणाऱ्या आपल्या सरकारच्या वरदहस्ताने अशा साखळी पद्धतीनं भ्रष्टाचार करणाऱ्या सर्वांना भ्रष्टाचाराची जागा ही तुरुंगात असायला हवी, असं राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे लिहिलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.